आणि एवढा मोठा फ्लॅट आहे ते, एवढा आवडेल लोकांना आणि त्याची प्राइसिंग पण खूप कमी आहे. ह्याला आपण म्हणतो 1+1 जोडी. एक नंबर, सुंदर अप्रतिम वाटते. इथे पूर्ण तुम्ही तुमचं सिटिंग एरिया बनवू शकता. 10x20 फीटचा हॉल आहे. 10x20 10x20 हॉल. हे तुमचं स्विचिंग एरिया आहे. हे तुमचं टीव्ही युनिट एरिया आहे. हे तुमचं डायनिंग स्पेस. हे तुमची जर महाराष्ट्रीयन भाषा म्हणू शकतो आपण याला आराम खुर्ची. आराम खुर्ची. हा 3 आहेत. 3, एक कॉमन, 2 मास्टर बेडरूम मधले वॉशरूम. छान सुंदर. सगळी जॅग्वार फिटिंग्स दिली आहे बाथरूम मध्ये. जॅग्वारची फिटिंग्स दिली. आणि हे तुमचा एम्युनिटीचा व्ह्यू. हे आपलं क्लब हाऊस जे सांगितलं. हा हे बघा इथे क्लब हाऊस, जिम वगैरे, जिम, योगा एरिया, इंडोर गेम. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही लास्ट वाला जो ब्लॉग बघितला ना, त्या दिवशीच म्हणजे त्याच दिवशी आम्ही हा शूट करतोय. सेकंड शूट करतोय लोकेशन वरती. तर आम्ही आता आलोय रिव्हर साइड इथे. तर आता आपण जिथे आलोय तिथे G+13 फ्लोअरची म्हणजे टावर आहे. तर आता आपण बघून घेणार आहोत आणि आपल्यासोबत दादा पण आहे. दादा आपल्याला सांगतील. नमस्कार दादा. नमस्कार सगळ्यांना. तर मग आज काय आपल्याला बघायला मिळणार? आता कसं आहे, हा जो प्रोजेक्ट आहे याचं नाव आहे लव्ह होम्स रिव्हर साइड. ओके. बिल्डर्स आहेत, त्यांचं नाव आहे आनंद बिल्डर्स. ओके. अनेक प्रोजेक्ट बांधलेत नाही मुंबईमध्ये. ठीक आहे. आता हा जो प्रोजेक्ट आपण बघतोय याला कसं आहे बघा, हे G+13 चे 4 विंग्स आहेत. ए विंग, सी विंग आणि डी विंग. ए विंग, सी विंग आणि बी विंग, सी विंग आणि डी विंग हे 4 विंग आहेत. ओके. आता हे जे आपण बघतोय पूर्ण एम्युनिटीजचा पार्ट आहे याचा. ओके. आणि आपले जे मागे आहे हे आपलं आहे पूर्ण क्लब हाऊस. क्लब हाऊस. तुम्हाला जिम आणि बँक्वेट हॉल, त्याच्यानंतर योगा एरिया, हे सगळं आपल्याला आतमध्ये भेटेल. ओके. आता आपण जाऊया आपला फ्लॅट बघायला आणि क्वालिटी बघायला बिल्डिंगची. अरे स्नेहा, भारी एरिया वाटते ना, पण छान वाटते एकदम. सुंदर वाटणार आहे. हा. अमेनिटीज पण खूप जास्त चांगल्या आहेत. आता चालू आहे म्हणजे काम. हा. जो पण प्रॉपर होत नाही तो पण लुक नाही येत, तरी पण आपल्याला एक आयडिया आली आहे की गार्डनची पण मस्तपैकी तयारी आहे लहान मुलांसाठी. म्हणजे जो कोणी याचा फ्लॅट मध्ये इथे इन्व्हेस्ट करेल त्याला पूर्ण प्रॉपर सर्व सुविधा करून ठेवलेली आहे. पूर्ण प्रोजेक्ट बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तळोजा मधला आपण याला म्हणू शकतो वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट. वन ऑफ द बेस्ट. कारण की एम्युनिटीज व्ह्यू आणि ओपन व्ह्यू आहे सगळं त्या साईडला. ओके. इकडे कधी बिल्डिंग बनणार नाही. गार आहे ना, अजिबात वाटत नाही की बाहेर गरम होतोय म्हणून. हा. आणि दादा आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला कोणकोणती फ्लॅट बघायला भेटतील? आता आपल्या इकडे कॉन्फिगरेशन जे आहेत ना, ते आहेत 1 BHK. ओके. विथ मास्टर बेडरूम्स. ओके. 2 BHK जे आपण बघणार आहोत विथ मास्टर बेडरूम. ते बटरफ्लाय रूम आहेत. मी दाखवतो त्याची कन्सेप्ट कशी आहे. हा, मी तुम्हाला नवीन काहीतरी म्हणजे हा ते आपण बघूया. मी तुम्हाला आतमध्ये दाखवी. आणि सेकंड आहे 1+1 जोडी. 1+1 दोन 1 BHK ला असं एकत्र करून बनवलंय. त्याचं 2.5 BHK बनवलंय या लोकांनी. आणि खूप अतिशय सुंदर फ्लॅट आहे. अच्छा. ऑडियन्सला दाखवा. चला चला. आता आपण सध्या कसं आहे, टेम्पररी एंट्रन्स आहे बिल्डिंगची. स्टेअरकेस वरून आपण लॉबी मध्ये नाही होत आता. ओके. स्टेअरकेस वरून आपण आता जाणार आहोत सॅम्पल बघायला किंवा ऍक्च्युअल फ्लॅट ज्याला आपण म्हणू शकतो ते आपण बघायला जाणार आहोत. ओके. काम तर एकदम टकाटक ओके केलेलं आहे, पण छान आहे. 4 विंग आहेत ना टोटल? 4 विंग आहेत. 4 विंग. ओके. वाह, बाहेरूनच वाह निघाला माझ्या. आता तुम्ही ऑडियन्सला दाखवा. ही आहे मेन लॉबी. इथे आपल्याला फ्लॅट्स बघायला भेटतील. दिस इज आवर मेन लॉबी. हे पूर्ण लॉबी स्पेस आहे. आता आपण एंटर करणार आहोत आपल्या 1 BHK फ्लॅट मध्ये. हे आपला 1 BHK चा हॉल साइज आहे बघा. किती सुंदर, एकदम रेडी आहे बघा. दिस इज युअर ऍक्च्युअल फ्लॅट जे आपण डिलिव्हर करणार आहोत. अच्छा, हा फ्लॅट आहे. अच्छा अच्छा. असं सेम टू सेम डिलिव्हर करणार. सगळी फ्लॅट असेच बांधले. आणि एरिया काय आहे हॉलचा? या हॉलचा एरिया आहे 9x16 फीट. 9x16 फीटचा हॉल आहे याचं. आणि तुम्हाला इथे बघायला भेटेल बघा, ही जी विंडो आहे पूर्ण कव्हर केली आहे. पूर्ण फ्रेंच विंडो. अच्छा. व्हेंटिलेशन साठी एकदम चांगलं आहे. आणि बघा समोरून डायरेक्ट बाहेर निघाल्यावरती हे आपलं एम्युनिटीज व्ह्यू आहे. आणि त्याच्यामध्ये बघा सानूला बघताय तुम्ही खेळता विला तर तिथे. बोला काय बोलताय आता? आता कसं आहे, हे आपला एम्युनिटीजचा व्ह्यू आहे. आपल्याकडे ओपन व्ह्यू पण आहे. ओपन व्ह्यू सुद्धा आहे. जे पूर्ण ओपन व्ह्यू असतात तिकडे कधी बिल्डिंग नाही बनणार. त्याच्यामुळे म्हणतो वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट इन तळोजा. आता आपण जातोय पुढे. हा आपला कॉमन वॉशरूम. ओके. हे आपला कॉमन वॉशरूम असणार आहे. हे बघा कॉमन वॉशरूम बघा. आणि मग इकडे किचन. आणि दिस इज युअर किचन. पॅरलल प्लॅटफॉर्म. फ्रीजचा स्पेस आपल्याला इकडे दिला आहे. ओके. आणि बाहेर तुम्हाला ही बाल्कनी बघायला मिळेल. बाहेर आणि बेडरूमची बाल्कनी ही पूर्ण अटॅच आहे. हा, ही पूर्ण अटॅच्ड आहे. वा,
छान. बरोबर आहे. आता आपण जाऊया आपल्या मास्टर बेडरूम कडे. आणि किचन मध्ये बघा 2-2 प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म दिले. ओके. आणि सगळ्यांचे पॉइंट दिले. तुम्हाला पुढे इलेक्ट्रिसिटीचं जे पॉइंट आपल्याला लावतो ना, काम नाही करायला लागणार. सर्वांचा बरोबर सर्व हे करून दिलेले आहे ऑलरेडी. आपलं मास्टर बेडरूमचं एंट्रन्स आहे. लेफ्ट साइडला तुम्हाला बघायला भेटेल हा वॉशरूम असणार मास्टर बेडरूम मधला. सामान ठेवलंय इकडे सध्या. ओके. आणि हा तुम्ही बेडरूम. हा आपला मास्टर बेडरूमचा साईज 9.12.6 मोठा टेबल. हो 9x12.6 बेडरूम आहे. आणि त्याची बाल्कनी जी आपण बघितलेली मग अशी किचन मधून ती बाल्कनी म्हणजे किचनलाच अटॅच आहे. अटॅच पूर्ण अशी स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि हे तुमचा अमेनिटीचा व्ह्यू. हे आपला क्लब हाऊस जिथं सांगितलं. हा हे बघा इथे क्लब हाऊस, जिम वगैरे, जिम, योगा एरिया, इंडोर गेम्स हे सगळं तुम्हाला या क्लब हाऊस मध्ये भेटेल. आणि ते लहान मुलांसाठी गार्डन वगैरे आहे. तिकडे पूलचं काम चालू आहे त्या साईडला. हा तिथे पूल स्विमिंग पूल होणार. बॅकच्या साईडला तिकडे जॉगिंग ट्रॅक असणार. अच्छा. तुम्हाला याचं मॉडेल आहे पूर्ण बिल्डिंगचं. बिल्डिंगचं 3D मॉडेल आहे आपल्या ऑफिस मध्ये. त्याचं मॉडेल दाखवून त्याच्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की कसं. आणि सर्व विंग एकत्रच आहेत ना, ABCD. आता मी तुम्हाला याचा फर्निश फ्लॅट म्हणजे ही जी जागा आहे 419 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे. 419 490. याचा स्पेस कसा युटिलाइज करायचा म्हणजे आपण कुठे सामान ठेवू शकतो तसं आम्ही एक सॅम्पल रेडी केलंय. फर्निश फ्लॅट म्हणजे आपल्याला सॅम्पल सुद्धा बघायला भेटेल. आपण घेतल्यावरती त्याला आपण सेट कसा करू शकतोय, हे सर्व स्पेस कसा युटिलाइज करायचा ते आपल्याला कळेल या फ्लॅट. वाह, हे बघा हे अतिशय सुंदर असा मी डेकोरेट केलंय. वाह, सगळेजण आपल्या हिशोबाने डेकोरेट करू शकता. किती भारी वाटते बघा. हे तुमचं बघा इथे सोफा स्पेस, टीव्ही युनिटचं स्पेस, इथे टीव्ही राईट. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला डायनिंग स्पेस दिले. विंडोच्या साईडलाच दिलाय म्हणजे जर समजा वाऱ्याशी वगैरे बसायचं आपल्याला जेवायला तर आपण विंडो ओपन करून पण बसू शकतो इकडे. आणि प्लस इथे बघा इथे सोफा ठेवलाय, इथे डायनिंग टेबल ठेवलंय, तरी पण समोर जागा बघा किती राहिलेली आहे. स्पेस आहे, भरपूर स्पेस राहिलेला आहे. आणखी इकडे आपली वॉशरूमची फिटिंग. इकडे कसा वॉशरूम जरा सामान ठेवलेला ऍक्च्युअल वॉशरूम आहे आपला. याचाच वॉशरूम आपण तुम्हाला देणार. किचनला कसा स्पेस युटिलाइज करायचा बघा. हे किचनचा स्पेस आहे. अच्छा. फ्रीज कसा ठेवलाय, हे तुमचं युनिट बांधलंय. किचनचं पूर्ण हे काम केलंय म्हणजे तुम्हाला आपल्या हिशोबाने सगळेजण एक जण करू शकतो याला काम. अरे वा, छान, मस्त. हे वरती पूर्ण युनिट बांधून घेतलंय हे सर्व. छान, मस्त. हे मास्टर बेडरूमचा स्पेस आपण बघूया. आपण एंटर केलं इथे हे आपलं कॉमन वॉशरूम. ओके. असंच भेटणार तुम्हाला. असंच भेटणार. फक्त जे आरसा वगैरे आहे आपल्याला स्वतःला लावायचे. ओके. भरपूर मोठं आहे पण. हो. हे तुमचं बेडरूमचं स्पेस आहे बघा. बेडरूम लावल्यानंतर पण तुम्हाला दोन्ही जागेला जागाला स्पेस भेटतोय. पण भेटतोय. हा तेच ना म्हणजे. आणि हे तुमचं वॉर्डरोब स्पेस. वा, या दोन्ही गोष्टी ठेवली पण जागा किती राहते आतमध्ये. जागा आहे. खूप छान. म्हणजे एक जर फॅमिलीला पाहिजे असेल ना तर अतिशय सुंदर आणि खूप स्पेशियस फ्लॅट आहे. खूप छान, सुंदर सुंदर असं हे केलेलं. आणखीन एक फीचर जे आपल्या फ्लॅट मध्ये आपल्याला भेटणार आहे ते गुगल ऑटोमेशन. म्हणजे इथे या मी तुम्हाला दाखवतो. असं मी समजा इकडे आता आलो, लाईट चालू झाली आपोआप. सेन्सर्ड आहेत. हे बाथरूमचे आहेत. जे रूमचे आहेत ते तुम्ही मोबाईल वरून पण ऑपरेट करू शकता. दोन्ही बाथरूमला आणि रूम मध्ये तुम्ही मोबाईल वरून ऑपरेट करू शकता. हे बघा इकडे मी आलो, चालू झालं आपोआप. हे गुगल ऑटोमेशन याला म्हणतो आपण. तुम्ही मोबाईल तुम्ही तुमच्या मोबाईल वरून पण ऑपरेट करू शकता. हे आपण फीचर इनबिल्ड दिलंय फ्लॅट मध्ये. आता आपण एंटर करणार आहोत आपल्या 2 BHK ऍक्च्युअल फ्लॅट. ऍक्च्युअलचा आम्ही डिलिव्हर करणार. स्पेस बघा तुम्ही याचा 10 बाय 16 फीटचा हॉल आहे. 10 बाय 16. हो, 10 बाय 16 फीटचं हॉल. हे तुमचं पूर्ण बॅल्कनीचं स्पेस आहे. हे तुम्हाला 2.5 फीटची बाल्कनी इकडे भेटते उभा राहायला. जसं मी तुम्हाला बोललो बॅक साईड जी आहे ती पूर्ण ओपन व्ह्यू आहे. ते कधी बिल्डिंग नाही बनणार पुढे आयुष्यात, कधी बिल्डिंग नाही बनणार. हे पूर्ण ओपन ग्रीन एरिया आहे. आणि 10 बाय 16 10 बाय 16 मी 6 फीटाचा आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कसं आहे. म्हणजे स्पेशियस फ्लॅट आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली बटरफ्लाय रूम. बटरफ्लायचा अर्थ काय असतो, आपण इकडे आलो हॉलमध्ये, एक बेडरूम मास्टर बेडरूम इकडे असणार. हा आपला मास्टर बेडरूम. हे बघा हे आपला मास्टर बेडरूम विथ अटॅच्ड वॉशरूम. वॉशरूमचं तुम्ही साईज बघू शकता कसं आहे. हो, हे वॉशरूम. हे तुमचं
तुम्ही हवा बघा कशी येते. हा बाहेरचा नजर आहे बघा. इथे हे कधी पूर्ण building पण नाही बनणार. कधी नाही बनणार, कधी नाही बनणार इकडे बिल्डिंग. छान आहे, छान आहे. हा आपला एक मास्टर बेडरूम झाला. बटरफ्लाय म्हणजे हॉल मध्ये एंटर केल्यानंतर राईट साईडला एक रूम आणि लेफ्ट साईडला एक रूम, त्याला म्हणतो आपण बटरफ्लाय. हे आपलं कॉमन वॉशरूम विथ ऍक्च्युअल फिटिंग्स. हे आपलं किचन. किचनचा स्पेस बघा तुम्ही. म्हणजे कसं आहे, आपले जे घरचे बायका असतात त्यांना किचन मध्ये जास्त टाइम स्पेंड करायचा असतो, तर त्यांच्यासाठी तुम्ही किचन बघून घ्या. किचन खूप स्पेशियस दिलं आम्ही. प्लस सेम बॅल्कनी अटॅच्ड बेडरूम पर्यंत. पूर्ण ही स्टँडिंग बाल्कनी आहे, पूर्ण स्टँडिंग बाल्कनी आहे. पॅरेट पोपट वगैरे ओरडतात बघा. पॅरट, चिडिया, अनेक अनेक म्हणजे इकडे पक्षी येतात. एकदम भारी. एवढी ग्रीनरी एवढी होते ना पावसाळ्यात. आता आपण जाऊया आपल्या कॉमन बेडरूम कडे. जो छोटा बेडरूम असतो, हा आपला छोटा बेडरूम आहे किचनच्या बाजूला. हे आपला छोटा बेडरूम. हे 10x10चा आपला छोटा बेडरूम आहे. 10x10 आहे. अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्यांचं बजेट वगैरे जास्त आहे, त्यांना मोठा फ्लॅट पाहिजे ना राहायला, त्यांच्यासाठी मी एक चांगली गोष्ट आणली आहे, ती आपण आता बघूया. 1+1 जोडी, बनवलेली जोडी, जोडी फ्लॅट. आणि एवढा मोठा फ्लॅट आहे ते, एवढा आवडेल लोकांना. आणि त्याची प्राइसिंग पण खूप कमी आहे, म्हणजे मार्केटच्या हिशोबाने खूप कमी आहे. आता आपला सगळ्यात मेन, ज्यांचं बजेट वगैरे चांगलं आहे, त्यांना मोठा फ्लॅट पाहिजे, ह्याला आपण म्हणतो 1+1 जोडी. एक नंबर. सुंदर, अप्रतिम वाटते. इथे पूर्ण तुम्ही तुमचं सिटिंग एरिया बनवू शकता. 10x20 फीटचा हॉल आहे. 10x20 हॉल. हे तुमचं स्विचिंग एरिया आहे. हे तुमचं टीव्ही युनिट एरिया आहे. ओके. त्याच्या मागे बाल्कनी आहे. आणि एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला पूर्ण तळोजामध्ये किंवा तुम्ही खारघर पण बनवू शकता, नाही भेटणार. एवढी मोठी स्टँडिंग बाल्कनी. 20 फीटची बाल्कनी आहे स्टँडिंग. अरे बापरे. वाव. ही आपली हॉल मधली बाल्कनी झाली. आपला टीव्हीचा युनिट इकडे बनवलाय आपण. हे तुमचं डायनिंग स्पेस. हे तुमची जर महाराष्ट्रीयन भाषा म्हणू शकतो आपण याला आराम खुर्ची. रेस्ट वगैरे घ्यायला किंवा काय वाचत असाल तुम्ही पुस्तक वगैरे बसू शकता घ्यायला. एकदम जबरदस्त आहे. आपण जाऊया आता आपल्या राईट साईडला हॉलच्या. इथे आपल्याला पहिला भेटेल किचन. हे किचनचा स्पेस बघा तुम्ही. मॉड्युलर किचन आहे. हो, म्हणजे असं तुम्ही करू शकता. तुम्ही हे करू शकता. आपण जे फ्लॅट देणार आहोत तुम्हाला ते एम्प्टी देणार आहोत पूर्ण. तुम्हाला डेकोरेट तुमच्या हिशोबाने करायचंय, कारण की सगळ्यांची चॉईस वेगळे असतात ना. छान, मस्त. बरोबर. आता आपण मी जसं तुम्हाला म्हणलो 1+1 ची जोडी केली आहे बरोबर. तर आपण हे एंटर करणार आपला मास्टर बेडरूम मध्ये. हे आपलं मास्टर बेडरूम आहे. हे बघा, हे कॉमन वॉशरूम राईट साइड मध्ये भेटेल आपल्याला. आणि स्पेस बघा तुम्ही बेडरूमचा. वॉर्डरोब ठेवल्यानंतर दोन्ही बाजूला तुम्ही चालू शकता. आणि परत या बेडरूम मध्ये पण बॅल्कनी आहे. आणि तुम्ही हवा बघा. व्हेंटिलायझेशन बघा ना तुम्ही. आता ऊन असून सुद्धा पडदे हालतात. म्हणजे तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता की व्हेंटिलायझेशन. पूर्ण ग्रीनरी एरिया, पूर्ण ग्रीन झोन आहे. पूर्ण ग्रीन झोन आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर आणखीन सुंदर. खूप छान, खूप छान. इकडे मोर वगैरे पण येतात पावसाळ्यात. हो. आणि बघा आता हा बेड पण इथे ठेवलेला आहे, पुन्हा तिथे हे पण लावलेलं आहे. तरी पण जागा बघ किती राहिलेली आहे ना. टेबल पण इथे लावू शकता. म्हणजे आपण पाहिजे तसा एक म्हणजे पूर्ण सेटअप करू शकता तुम्ही. बेडरूम मध्ये सुद्धा खूप छान वाटतं. आणि वॉशरूम पण छान दिलाय ना असं मास्टर. स्पेशियस किती मोठं आहे बघ ना. छान आहे, मस्त, छान. आता आपण पुढे जाऊया आपल्या छोटा बेडरूम किंवा आपण त्याला म्हणू शकतो स्टडी रूम किंवा लहान मुलांसाठी झोपायला किड्स रूम म्हणू शकतो आपण. हे आपला छोटा बेडरूम आहे. हो, सांगू. हिच्यासाठी चांगलं आहे. वाव, किती भारी. पण म्हणजे एकदम सेटअप करून ठेवलेलं आहे बघा ना. म्हणजे छान असं आपल्याला एक आयडिया येईल म्हणून पूर्ण डेमो टाइप दिलेला आहे. तर तुम्ही असं इन्स्पायर होऊन असं पण करू शकता. आणि इथे पण बाल्कनी तर एवढी मोठी दिली का गड. घरात जेवढी स्पेस आहे बाल्कनी पण. तुम्ही हवा बघा बाहेर कशी झाडं हलतायत. हा, झाडं हलतात एवढे. छान. वन ऑफ द बेस्ट आहे. हे आपलं कॉमन वॉशरूम. हे बघा. आणि आपण आता पण भरपूर मोठे. हो.
परत आपलं हे मास्टर बेडरूमचं एंट्रन्स आणि आपण हे एंटर करणार मास्टर बेडरूम मध्ये. हा पण सेम साईजचा बेडरूम आहे, स्पेशियस. वाह वाव, किती छान वाटतंय ना. तुम्ही असं वाटतं की एकदम रेडी टू मूव्ह आहे ना, म्हणजे पटकन कोण शिफ्ट होऊन जाते तसं वाटतं. कारण पूर्ण असं याला पण पूर्ण बाल्कनी दिली आहे, फ्रेंच साईज बाल्कनी, फ्रेंच विंडो याला म्हणतो आपण, फुल साईज विंडोज. बघा तुम्ही काम पण किती चांगला केलेलं आहे बघा. आणि ह्याला आपण एक दिलाय हा अटॅच्ड वॉशरूम. इथे वॉशरूम सुद्धा आहे. हो, अटॅच वॉशरूम, 2 मास्टर बेडरूम आहेत. ओके, टोटल वॉशरूम 3 आहेत आपल्या घरात. 3 आहेत. 3, एक कॉमन, 2 मास्टर बेडरूम मधले वॉशरूम. छान, सुंदर. सगळी जॅग्वार फिटिंग्स दिली आहे बाथरूम मध्ये. जॅग्वारची फिटिंग्स दिली सगळे. हो, ते आता मी एक व्हिडिओ मध्ये दाखवलंय. म्हणजे कसं आहे, सेन्सर आहे. हा, सेन्सर आहे. आपण जेव्हा हे जे सगळे लाईट्स आहेत ना घरातली, तुम्ही मोबाईल वरून ऑपरेट करू शकता. मोबाईल वरून ऑपरेट करू शकताय. किती सुंदर असा. स्नेहा काय बोलणार? छान वाटते खरंच. आता जर आपल्याला घर घ्यायचं असतं तर आपण खर्च इथे घेतला असता. मला असं मनापासून पण तुमच्या जवळ पैसे असतील, तुम्हाला वाटलं इन्व्हेस्ट कुठेतरी करावे, चांगले इन्व्हेस्ट करावे. बघा, जर तुम्ही असा विचार करताय की अजून इथे डेव्हलपमेंट काही नाहीये, असा अजिबात विचार करू नका. कारण आम्ही जेव्हा उल्वेमध्ये आलेलो तेव्हा किती कमी प्राइस चालू होते. 2017 मध्ये काहीतरी 14 ते 15 लाखाला 1 BHK. आणि आता तुम्ही जर बघायला गेले तर सेक्टर वाईज जर स्टार्टिंग मध्ये रेंज बघितला 34, 35, त्याचे पुढे जर तुम्हाला इथे कुठेही चांगल्या लोकेशन मध्ये कमी रेंज मध्ये मिळत असेल, तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करा. आणि तलोजामध्ये एवढा हल्ली डेव्हलप होत चाललाय, एवढा डेव्हलप झालाय ना का काय सांगू तुम्हाला. म्हणजे तुम्ही बोलू पण नाही शकत का. पहिलं हा म्हणजे तुम्ही जेव्हा इथली जी प्रॉपर लोक राहतात ना, त्यांना पण त्याच्या डोळ्यावरती विश्वास नाही बसणार, एवढा डेव्हलप झालेला आहे. प्रत्येक जागेवरती होतंय. आता एअरपोर्ट पण स्टार्ट होणार. बरोबर. त्याच्या थ्रूनी मग प्राइस पण वाढणार दादा. बरोबर. एअरपोर्ट आल्यामुळे आणि खारघर तळोजाची जी कनेक्टिव्हिटी आपल्याला भेटली ना, ब्रिज तो आपण दाखवलाय लोकेशन मध्ये, त्याच्यामुळे, कारण की BKC टू लोकांना जॉब जवळ असणार ना, इथून 5 किलोमीटर मध्ये लोकांना जॉब असतील. बरोबर. आणि इथे नवीन लोक येतात राहायला, सगळी जे नवीन मॅरिड कपल्स आहेत. हे बघा, जे आपण आता बिल्डिंग बघितली ना पूर्ण, ती हीच बिल्डिंग आहे. हाच प्रोजेक्ट आहे. 3D मॉडेल आपण याला म्हणतो. अशी सेम टू सेम बिल्डिंग बनणार. हे आपला आउटर व्ह्यू आहे पूर्ण. हे बघा, ही मेन एंट्रन्स, ही पूर्ण आउटर व्ह्यू आहे याचं. ही पूर्ण आउटर व्ह्यू आहे. 4 विंगचं, A विंग, B विंग, C विंग आणि D विंग, 4 विंग. हां, G+13, 13 माळ्याचे 4 विंग आहेत. हे आपला आतमध्ये जे आपण बघत होतो एम्युनिटीजचा पार्ट आहे पूर्ण. आतमध्ये पूर्ण एम्युनिटीज आहे. हे आपला क्लब हाऊस. इथे तुम्ही बघू शकता जिम, योगा एरिया सगळं दिलेलं आहे आपल्याला. आता ना आपण जे काही फ्लॅट बघितले ना, त्याच्या प्राइस बद्दल आपण दादासोबत बोलूया. नमस्कार सर्वांना. आई होप सगळ्यांना हा प्रोजेक्ट आवडला असेल. बहुत अच्छा प्रोजेक्ट है, बहुत अच्छा प्रोजेक्ट है आपकी ऑडियन्स के लिए. अतिशय सुंदर. आणि मी तसं तुम्हाला स्टार्टिंगमध्ये बोललो की वन ऑफ द बेस्ट इन तळोजा. आता आपण याचा प्राइस डिस्कस करूया. आपण आता 1 BHK बघितलेला, 419 कार्पेट होता त्याचा. तर त्याची प्राइसिंग 35 lakhs प्लस टॅक्सेस. हे नेगोशिएबल रेट असणार आपल्याला. आपण टेबलवरती बसून याला नेगोशिएट करू शकतो. लोनचं सेम 95-99% आम्ही तुम्हाला फंडिंग करून देऊ. बँक्सची अवेलेबिलिटी, सगळ्या बँक्सची अवेलेबिलिटी आपल्याकडे आहे. ओके, ज्यांना लोनवरती घ्यायचं आहे. प्रोजेक्टचं काम आता 95% झालं आहे आपला. म्हणजे ऑलमोस्ट रेडी प्रोजेक्ट आहे. 6 ते 8 महिन्यामध्ये आम्ही पोझिशन देऊ याचा. म्हणजे यावर्षी डिसेंबरपर्यंत याचा पोझिशन आम्ही देऊ तुम्हाला. सेकंड 2 BHK आपण बघितलेला, जो स्पेशियस होता खूप. हां, तर 585 रेरा कार्पेट होता. तर 585 कार्पेटमध्ये आपल्याला जो रेट पडणार आहे, म्हणजे याचं प्राइसिंग पडणार आहे 2 BHK ती 50 lakhs प्लस टॅक्सेस. परत ही पण नेगोशिएबल रेट आहे तुमच्यासाठी, कारण की एवढा मोठा फ्लॅट मार्केटमध्ये कोण देत नाहीये आणि ही क्वालिटी पण कोण देत नाहीये. किती होतील त्याचे? तर 50 प्लस टॅक्सेस हे कोटिंग प्राइस आहे आमची. आपण याला टेबलवरती बसून नेगोशिएट पण करू शकतो तुमच्या ऑडियन्ससाठी. आता कसं आहे बघा, तळोजा मार्केटमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा ऑलमोस्ट रेडी म्हणा, त्याचं प्राइसिंगच हे चालू आहे. 60 लाख, 65 लाख, 62 लाख, 57-50. हे आपण 50 प्लस टॅक्सेसमध्ये देतोय. त्यातही आपण नेगोशिएट करणार आहोत. बरोबर आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण तुम्हाला फ्लॅट दाखवलं, सगळ्यांना आवडलेला तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला, ते स्नेहाला जास्त करून. त्याचं कसं होतं, ते 1+1 म्हणजे 2.5 BHK त्याला म्हणतो आपण जोडी फ्लॅट. ते आपलं 72 प्लस टॅक्स, 72 lakhs प्लस टॅक्स, 72 लाख प्लस टॅक्सेसमध्ये पडणार आहे. हे पण परत नेगोशिएबल रेट आहे. नेगोशिएबल रेट आहे, सगळ्यांना आवडेल. प्लस आता आपण याच्याबद्दल बोलूया, जाण्या येण्याची जी मार्ग आहेत तिकडे आपण एक व्हिडिओमध्ये पुढे टाकणार आहोत. हे कसं आहे, लोकेशन तळोजा फेज 2 मध्ये पडतं याचं. ठीक आहे. मेट्रो स्टेशन आपल्या इथून 1.5 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती मेट्रो स्टेशन आहे आपल्या इथे.
आणि जे खारघर तळोजा फ्लायओव्हर जे आहे, जे BKC2ला किंवा खारघर वास्तुविहार रोडला जे कनेक्ट करतोय जो फ्लायओव्हर, त्याचं अंतर इथून 2 किलोमीटर आहे. आणि जे हायवे आपला NH48 शिलफाटा मुंब्रा पनवेल हायवे, म्हणजे एअरपोर्ट हायवेला आता आजकाल लोक म्हणतात नवीन भाषेत, तर त्याचं जो अंतर आहे तो 2.5 किलोमीटरचा आहे. 2.5 किलोमीटर. आणि मग येण्या-जाण्याचं झालं. बरोबर आहे. हां, आता बरं, जर ज्यांना हे प्रोजेक्ट बघायचं आहे ज्यांना, घेणं नाही घेणं हे सगळी नंतरची गोष्ट आहे बघा, बरोबर आहे ना. हां, पण बघणं हे पहिला महत्त्वाचं आहे ना. ज्यांना घर घ्यायचं आहे, जे घर शोधतायत आता, त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ शूट केला आहे. कारण की सगळी ऑडियन्स जी आपली ती फॅमिली ऑडियन्स आहे, जसं मी मागेही बोललो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. तर कसं आहे, ज्यांना घर घेत आहेत, ज्यांना 1 BHK 2 BHK किंवा मोठा फ्लॅट जर पाहिजे असेल तर त्यांनी नक्की इथे येऊन बघा. फॅसिलिटीज आपल्याकडून पिकअप आणि ड्रॉपची ऑल ओव्हर मुंबई, नवी मुंबई अवेलेबल आहे. तुम्ही एक दिवस कॉन्टॅक्ट करून मला कॉल, आपण लिंक स्क्रीनवरती नंबर देणार आहोत, ते माझा नंबर असणार आहे. मी नंबर पण रिपीट करतो पुढे, तर आपण नंबर देऊ, तुम्ही मला कॉल करा. व्हिजिट करायचं असेल तर आम्ही पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटीज ठेवली आहे पूर्ण मुंबईवरून. तुम्ही कुठून पण या, पण फॅमिलीसोबत या, म्हणजे तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स येईल. फॅमिलीसोबत बघितल्यानंतर एक चांगला एक्सपिरियन्स येतो. ओके, आता माझा नंबर जे आहे मी तुम्हाला एकदा रिपीट करतो, 9082370330. हे माझा नंबर आहे. थँक्यू दादा, तुम्ही आम्हाला टाइम दिला आणि माझी युट्यूब फॅमिली नक्की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. थँक्यू. चला, ओके, थँक्यू. तर मित्रांनो, फायनली फ्लॅट बघून झालेले आहेत आणि काय काय प्राइस असणार हे पूर्ण आपण ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे. आणि खरंच खूप छान वाटलं. वन ऑफ दी बेस्ट अरे यार, स्वप्नातलं घर म्हणजे कसं असते, असं असतं. सानू पण बोलते मला सेम रूम पाहिजे, जे काही तिने बघितलं सगळं पाहिजे. तर खरंच जेव्हा पण आपण घेणार तर असंच घेणार की सानूला पण एक बेडरूम छोटासा मिळावा. कारण सानूचं पण स्वप्न आहे, ती नेहमी बोलते मला की मम्मा माझा पण बेडरूम झाला पाहिजे, मला पण पाहिजे, माझ्या टॉयज साठी एक स्पेस पाहिजे. आपण असंच बघूया. मला खूप मनापासून, मला पण एकदम मनापासून वाटलं ना की झाला पाहिजे. तर खरंच आम्ही महाकाल बाबांची प्रार्थना करतो की बाबा प्लीज, आम्ही कधी काही मागत नाही बाबाकडून, पण यावेळी बोलणार की आम्हाला असंच स्वप्नातलं घर आमचं लवकरात लवकर भेटू द्या. आणि ज्यांना कोणा खरंच इन्व्हेस्ट करायचं असेल, असं नाही की तुम्ही इथे शिफ्टच झाले पाहिजे, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तुम्ही नंतर ती रेंटनी पण देऊ शकता. कारण इतका डेव्हलपमेंट चाललंय, इतके प्राइस वाढत चाललंय. तुम्ही तुमचे पैसे जर कुठेही इन्व्हेस्ट करायचे असेल तर प्रॉपर्टीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा, तुम्हाला खूप जास्त फायदा आहे याच्यात. बाकी सर्व माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि स्क्रीनवरती पण शो होत आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.